आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। मवियाच्या रोटेशननुसार जागा आम्हालाच मिळायला हवी, आदित्य ठाकरेंचा दावा कायम, तर काँग्रेसकडून 4 ते 5 जण इच्छुक, वडेट्टीवारांची माहिती। राज्यसभेवर जाण्याची अनेकांची इच्छा, त्यात चुकीचं काय? राजन विचारे, दानवे, खैरेही इच्छुक, उद्धव ठाकरे निर्णय घेतील, राऊतांची माहिती। महाविकास आघाडीनं कुणाला राज्यसभेचा उमेदवार करावं हा त्यांचा प्रश्न, पण जागेसंदर्भात त्यांच्यामध्ये समन्वय नाही, राज्यसभेच्या जागेवरून मंत्री उदय सामंतांची मवियावर टीका। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा प्रकाश आंबेडकर यांना साथ, समाजासाठी एकत्रीकरण करा, दोघे एकत्र आलो तर आमची ताकद आणखी मोठी होणार, आठवलेंना विश्वास, सगळ्या गटतटांना आपण एकत्र आणूया, असंही आवाहन। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भात तातडीची बैठक बोलावू, आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू, नाशिकच्या विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। चिकर बँक घोटाळा प्रकरणामध्ये दिवंगत अजित पवार, सुनेत्र पवार आणि इतरांना क्लीन चिट, 25,000 कोटींच्या कथित बँक घोटाळा प्रकरणी क्लोजर रिपोर्ट विरोधातील याचिका विशेष न्यायालयानं फेटाळल्या। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरण विधानसभेमध्ये येणार, खारगे समितीचा अहवाल ऍक्शन टेकन रिपोर्टसह अधिवेशनामध्ये सादर केला जाणार, सूत्रांची माहिती। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव एम देवेंद्र सिंग यांचं निलंबन, मंत्री पंकजा मुंडे यांच्या ब्रीफिंगला हजर राहणार नाही, असं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव एम देवेंद्र सिंग यांनी कळवलं होतं। मंत्री पंकजा मुंडे यांनी सभागृहातून फोन लावूनही हजर राहिले नाहीत, तालिका अध्यक्ष दिलीप लांडेंच्या आदेशानंतर कारवाई। बीडच्या परळीमधील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणामधल्या नार्कोटेस्टचा अहवाल एसआयटीच्या हाती, न्यायालयाच्या समोर नार्कोटेस्टचा अहवाल उघडला जाणार। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। यवतमाळच्या महागाव नगरपंचायतमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत घेत भाजपकडून सत्ता स्थापन, तसंच काँग्रेसच्या 3 बंडखोरांनी आतून मतदान केल्यानं राजकीय समीकरण बदललं, भाजप नेते नितीन पुतळांची खेळी यशस्वी। आता सर्वांसमोर सर्व काही बोलणार, वाल्मिक कराडच्या मुलाची सोशल मीडियावर सूचक पोस्ट, तर पोस्ट टाकण्यापेक्षा समोर या आणि सत्य सांगा, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया।